अगदी पहिला चेंडू पाहिला तर जवळजवळ 12 वाजून 23 मिनिटांनी फेकण्यात आला. अगदी ते देखील या ठिकाणी नोट केले जात आहे. येस, आताचा हा चेंडू पंच या ठिकाणी दिशा पाहत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, षटकार आल्यानंतर दबाव काय असतं सध्या तरी विवेक यांना आपण पाहतोय वाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकारानंतर वाईट बॉल. सध्या तरी या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं. कदाचित मी तर म्हणेन वाईट डॉर्कर करण्याच्या नादामध्ये हा चेंडू वाईट गेलाय. सिंगलच्या मदतीने 7 धावा. फुल लेंथ बॉल गॅपमध्ये खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. अगदी बॅटच्या टोला हा चेंडू, आणि हा चेंडू अगदी पाहिला तर विकेटवरतीच गरंगळत राहिलाय. आणि इथून हा देखील डॉट बॉल. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहतोय. फुल लेंथ चेंडू होता, कव्हर्समध्ये खेळण्याचा मनसुबा होता. बॅटची एज आणि बॉल अगदी विकेटवरती पाहायला मिळतोय. मॅच ऑन. पुन्हा एकदा विवेक. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. बॅटर अगदी यस, आणखीन एक वाईट बॉल. यस, आणखीन एक वाईट बॉल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या धावफलकावरती. जुबिली बेस संघाची सुरुवात इथून दमदार पाहायला मिळते. चांगली सुरुवात जुबिली संघ इथून करतोय, परंतु कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये गोलंदाजी करताना मी तर म्हणेन विवेक यांना अजूनही 3 चेंडू इथून शिल्लक आहेत. गुडलेस स्पॉटचा बॉल, फक्त दिशा दिली आहे. अगदी सफल झाले होते. खरं तर या फटक्यासाठी जागा बनवली आणि तदनंतर बॉलला पाठवलंय रिकाम्या जाग्यामध्ये. अर्थातच बॉल 38 सर्कलला बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील या बॉलवरती 4. अगदी इथून चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 12 धावा. दमदार सुरुवात इथून केली जाते. फुल लेंथ बॉल, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. अगदी फुलटॉस बॉल तुम्ही कोणत्याही क्षेत्रात खेळू शकता, आणि इथून हा बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल पाठवला, तिथे धावा मिळतील. पुन्हा एकदा 4. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार रोहितच्या बॅटमध्ये होतोय. सध्या तरी नारू चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अगदी जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथून करत असताना खरं तर जुबिली ब संघ स्वप्नवत सुरुवात इथून धमाकेदार सुरुवात करत असताना टीमची टोटल या चौकाराच्या मदतीने 16 धावा. अगदी जुबिली ब संघ म्हटला तर या संघामध्ये सर्वच यंगस्टर आहेत, सर्वच नौके खेळाडू आहेत. अगदी सातत्याने या संघामध्ये मी तर म्हणेन अंडर 25, 26 चे सर्व खेळाडू पाहायला मिळतील, परंतु चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शॉर्ट ऑफ लेन बॉल, फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा चेंडू योग्य आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून पाहिला तर शेवटचा चेंडू डॉट आलाय. अर्थातच या षटकातच शेवट गोलंदाजी करताना मी तर म्हणेन विवेकनं गोड केलाय. अर्थातच शेवटचा चेंडू निर्धाव डॉट बॉल. पहिला षटक इथनं कंप्लीट झालाय. P1 मध्ये इथून चांगली सुरुवात पाहायला मिळते. P1 मध्ये बॅटिंग देखील दमदार पाहायला मिळाली. तब्बल 16 धाबा धावफलकावरती आहेत. चला, वेळेचं बंधन आहे या ठिकाणी. अनबी RD 11 चांदप संघ. षटक क्रमांक 2. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अनबी RD 11 चांदप संघाला आपण पाहतोय. खरं तर या संघाला पुरस्कृत केलाय ते म्हणजे पिंपलोली गावाचे उद्योजक आपण पाहतात, नामांकित उद्योजक आहेत. खरं तर माननीय श्री केतन संभाजी शेळके साहेबांच्या माध्यमातून हा चांदप संघ मात्र पुरस्कृत करण्यात आलाय, आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून अगदी आपल्या या संघाला पुरस्कृत केले जात आहे. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 जयेश. लो फुल टॉस, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला गलीमध्ये आपण पाहिलं तर खेळाडू उपस्थित होते. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी वेट ऑन वॉचचं क्रिकेट सध्या तरी दोन्ही संघ दाखवत आहेत. अगदी रिव्हर्सचा फटका देखील थोडासा उशिरानं खेळला, परंतु तदनंतर अगदी हा चेंडू सरळ पाहिला तर अगदी गली रिदमच्या खेळाडूच्या हातामध्ये सापडलाय. पहिलाच बॉल डॉट. टीमची टोटल
अगदी स्थिरावली ती म्हणजेच 16 या धावफलकावरती. गुडलेन शॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, फटका प्रतिम, बॉल जाईल सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका झालाय प्रेम धुळेच्या बॅट मधून. पहिला बॉल डॉट आला, परंतु सेकंड बॉल वरती आपल्या नावाचा परिचय, बॉल सीमा पार, षटकार. प्रचंड ताकद मात्र या चेंडूवरती लावण्यात आली प्रेम यांच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या धावफलकावरती. प्रत्येक गोलंदाजावरती मी तर म्हणा इथून प्रतिहल्ले करण्याचं काम जोबेली बी संघ करतोय. इथे फुलटॉस बॉल, फटका फसला की काय, डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु इथून षटकाराचा प्रत्युत्तर लगेचच क्विकली देण्यात आलाय, ते म्हणजेच विकेटच्या माध्यमातून. इथे कॅच कंप्लीट झाली आहे, कठीण कॅच होती, सोप्या रीतीने जज केले आणि आता इथून हा पहिला धक्का प्रेम धुले यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. सध्या तरी लागला जातोय जोबेली बी संघाला प्रेम. अगदी यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे सरळ मी तर म्हणेन खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू सापडलाय आणि तिथे मात्र विकेट संपादित केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ. इथे वेट ऑन वॉच, मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या अगदी या ठिकाणी आपली नजाकत दाखवत असताना विश्वनाथला आपण पाहतोय. अगदी वेट ऑन वॉच थांबले, तदनंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करत असताना अगदी या ठिकाणी पॉइंट मध्ये हा बॉल पाठवला आणि तिथे मिळतील या बॉलवरती 4 धावा. विश्वनाथ सध्या चांगली सुरुवात करतोय आपल्या डावाची. थांबून खेळले लेट, परंतु थेट या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. टीमची टोटल 26 धावा. इथे या ठिकाणी जोरदार आपली केली जाते, परंतु पंच या ठिकाणी सांगतात की हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. या ठिकाणी हा वाईटचा इशारा, अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आणि आता या व्हाईट बॉलच्या सांगतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 27 या धावफलकावरती. सत्तावीस धावा आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा ठिकाणी या सफल झाले होते फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा चेंडू सरळ शरीरावरती आढळतोय. पंचांचा इशारा लेग बाईटच्या माध्यमातून येतोय. अगदी डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न मी तर म्हणण्यानं विश्वनाथांचा झाला होता आणि इथे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. 28 धावा धावफलकावरती. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट सध्या पाहायला मिळतोय ओमचा MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल हलक्या हाताने बॉलला खेळलेत, परंतु तिथे अगदी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतायत. याही बॉलवरती एकच सिंगल पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 29 धावा. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात इथून चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पाहिला तर जबल 16 धावा, परंतु सेकंड ओव्हरमध्ये आणि 13 धावा खर्च केला आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर जोबेली बी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 अन्वी RD11 चांदप संघाच्या माध्यमातून गोलंदाज विवेक. पुन्हा एकदा विवेक यांना बॉलिंग मार्क वरती मात्र पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे. खरं तर विवेकनं
पहिला षटक फेकला होता, त्याच्यावरती पुन्हा एकदा संघाचा विश्वास आहे, परंतु इथून आता विवेकला स्वतःला सिद्ध करावं लागेल या ओव्हरमध्ये. चला मॅच स्टार्ट करायची आहे. या ठिकाणी वेळेचं बंधन आहे, तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. अगदी 23 मिनिटांनी पहिला चेंडू फेकण्यात आला आहे, परंतु 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. वेळेचं बंधन आहे सर्व संघांना. चला स्पीडअप घ्या. या ठिकाणी RD11 चांदप संघ अतिरिक्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. मॅच ऑन. षटक क्रमांक 3 विवेक. यॉर्कर लेन, जिथे फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉलला पाठवले, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे, तिथे थोडीशी मिसफील्ड, परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाहीये. अवघी एकच धाव, अगदी क्विकली थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. जरी चुका झाल्या, परंतु तदनंतर लगेच आपली चूक त्या ठिकाणी सुधरवण्यात आली आणि इथून पाहिलं तर एकच धाव. 30 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांमध्ये जुबिली बस संघ कितपर्यंत मजल मारेल हे देखील पाहूयात. किती धावा इथून जमा करेल. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु इथून एंड कशा प्रकारे होईल. इथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पुल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी इथून मी तर म्हणेन आधीच बॅट फिरवण्यात आली आहे विश्वनाथ यांच्या माध्यमातून आणि इथून हा आणखीन एक डॉट बॉल. अगदी सध्या तरी विश्वनाथ यांना या मॅच मध्ये थांबवण्याचं काम टीम अन्वी RD11 चांदप संघ करतोय. टीमची टोटल 30. या षटकात विवेक कमबॅक करतोय. ऑन साइडला खेळलेत, फटका अप्रतिम, उडवलाय सरळ, ऑन द टॉस केलाय आणि बॉल जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. विश्वनाथच्या बॅट मधून हा उत्तुंग बिग हिट षटकार. काय फटका होता या ठिकाणी. कंट्रोल शॉट होता मी तर म्हणेन. अगदी ज्या प्रकारे लेदर बॉलचे क्रिकेटर खेळतात त्या प्रकारचा हा फटका. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आपण पाहूयात. अप्रतिम हा स्ट्रोक. त्याच दरम्यान आमचे मान्यवर अगदी व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर माननीय श्री भरतजी भोपी साहेब आणि त्यांच्या समवेत अमरजी भोपी साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित जय हनुमान चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच सध्या आपण पाहतोय जुबिली आणि चांदप या दोन संघांमध्ये. इथे हा यॉर्कर लेनचा बॉल, परंतु ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला. तिथे पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 धावा धावफलकावरती आहेत. मॅच ऑन. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आताचा हा चेंडू यस पंच या ठिकाणी नक्कीच दिशा पाहत आहेत. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. ती म्हणजे जाऊन पोहोचेल ती 38 या धावफलकावरती. अगदी या षटकात मी तर म्हणेन आतापर्यंत एकच षटकार आलाय, म्हणजेच सध्या तरी कमी धाबा खर्च केलात विवेकनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु अगदी या ठिकाणी पंचांवरती कोणत्याही प्रकारचा या अपीलचा परिणाम होत नाहीये. अगदी सरळ हा चेंडू पॅडवरती होता, परंतु उसली जास्त होती. पंचांनी तेच सांगितलं की हाईट फॅक्टर इथे जास्त होता, परंतु इथून हा निर्धाव चेंडू. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहतोय सध्या तरी. नक्कीच पंचांचं हे कौतुक करूयात. अगदी योगीराज बुटेरे सरांना आपण पाहतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा देखील कव्हर केल्या जात आहेत. ऑन साइडला हा फटका दमदार आहे, ड्राईव्ह केले जात आहे सरळ. आता मात्र पंचांना मी तर टार्गेट केलं गेलं होतं, परंतु या बॉलवरती एकच धाव मिळेल. नक्कीच या ठिकाणी पंचांना टार्गेट केलं गेलं होतं. पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 39 धावा. चला पाण्याची मागणी होते लगेच. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे.
यानंतर होणारे नेक्स्ट मॅच ती म्हणजेच पाहायला मिळेल. एका बाजूने पाहिलं तर जय मल्हार इंदगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिले तर कुलगाव बी संघ. कुलगाव बी संघाचा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं. खरं तर भाईजान 11 कुलगाव बी संघ यांना पण पाहतोय. नक्कीच अरबाज यांचं या ठिकाणी आगमन. अरबाज आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर फतवा 11 कुलगाव बी संघ त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये कोलगाव बी संघ आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही जय मल्हार इंदगाव याही संघाला विनंती करू की आपल्याही कॅप्टनला आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी पाठवायचा आहे. 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे स्क्रीनवरती ग्राफ दाखवलं जात आहे कशा प्रकारे चढाव उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला पाहिलं तर जवळजवळ पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज जयेशनं अवघ्या 13 धावा त्यानं खर्च केला, परंतु महत्त्वाचा विकेट त्यानं आपल्या नावावरती केला. परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा विवेक आले आणि विवेकनं मात्र चांगलीच कामगिरी केली. जबल पाहिलं तर अवघ्या त्यांनी धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 9 धावा खर्च केल्या. अशा रीतीने हे षटक, अशा रीतीने हे ग्राफ मात्र स्क्रीन कार्डवरती पाहायला मिळतंय. भरपूर चांगला टेलिकास्ट इथे ओमचा MTC लाईव्ह करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. एकोणचाळीस धावा बनल्या गेल्या. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड टीम जोबिली बी. आता इथून उर्वरित 12 चेंडू अर्थातच उर्वरित 2 षटकं आता इथून शिल्लक आहेत, परंतु या 2 षटकात आता जोबिली संघ कशा प्रकारे बॅटिंग करेल. सध्या तरी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सेट झालेले आहेत, परंतु इथून कोणता गोलंदाज या सेट झालेल्या बॅट्समनला इथे थांबवण्याचं काम करेल. मॅच ऑन. षटक क्रमांक 4. गोलंदाज रवी. पहिलाच बॉल समोर होता, ओव्हरपिच होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय, वेगासहित चेंडू खाली राहिलाय आणि त्यानंतर हा पहिलाच बॉल डॉट, पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. ओव्हरची सुरुवात रवी सध्या चांगली करतोय. पहिलाच बॉल निर्धाव आलाय, पहिलाच बॉल डॉट. अगदी समोर रोहित आहे, सेटल बॅट्समन आहे, त्याच्या अगदी त्याच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करतायत. इथे फटका फसलाय, परंतु टीपचे खेळाडू होते, अगदी कॅच जरी ड्रॉप झाली परंतु आपल्या टीमसाठी चांगली फिल्डिंग इथे केली जाते. बॉलला अगदी आतमध्ये ढकलण्याचं काम केलं आणि त्यानंतर इथून पुन्हा 2 धावा जमा करण्याचं काम टीम जोवेली बी संघ करतोय. 41 धावा. आतापर्यंत 41 धावा बनल्या गेल्यात. जर का अशा जर रीतीने धावा आल्या तर अगदी 60+ धावा होऊ शकतात मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी चांगल्या टच मध्ये मित्रपणे जोवेली संघ दिसतोय, परंतु कामगिरी इथून गोलंदाज आता चांगली करतायत. ऑन साइडला किसलाय, शॉर्ट ऑफ लेन बॉल. काय फटका आहे, पॉवरफुल स्ट्रोक, अप्रतिम धमाका. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक ट्रेडमार्क स्ट्रोक, बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. काय फटकेबाजी होते मैदानाच्या, पॉवरफुल हिटिंग सध्या तरी रोहित करतोय. रोहितच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धावा आल्या. 13 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि जवळजवळ त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 25 धावा आल्यात. स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर जवळजवळ मित्रपणे 190च्या स्ट्राईक रेटनं धावा इथून जमा करतोय. म्हणजेच अगदी 200च्या स्ट्राईक रेट म्हटलं तरी देखील काही हरकत नाही. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा जमा करण्याचं काम इथून रोहित करतोय आपल्या टीमसाठी. महत्त्वपूर्ण ही इनिंग त्याची पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली षटकाराच्या मदतीने तब्बल 47 धावा. मॅच ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. आता हा चेंडू आपण पाहिला अगदी समोर होता, परंतु अगदी त्याला देखील समोरच पाठवलाय व्ही शेप मध्ये आणि तिथे पाहिलं तर एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग आणि चांगल्या फिल्डिंगचा नजारा
तिथे पाहायला मिळतोय. 48 धावा. अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आल्यानंतर मात्र आपण पाहत आहेत चांगली धावसंख्या इथून उभारली जाते टीम जुबिली बी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत 48 धावा. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल लेंथ बॉल होता परंतु या ठिकाणी आपण पाहतात बॅट्समन बीट झाले परंतु यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि त्यानंतर हा बॉल जाईल सरळ. दोनही खेळाडूंना बीट करत असताना सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस अंपायर्स बॅट कट आहे. बॅट कट आहे या ठिकाणी. यस या बॅटच्या माध्यमातून धाबा आता इथून गृहीत करल्या जातील. 4 धाबा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल 50 अप. 52 धाबा. 52 धाबा आतापर्यंत आपण पाहतायत. मॅच ऑन. त्या ठिकाणी हा फटका दमदार आहे परंतु डीपमध्ये मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि तेवढी चांगली फिल्डिंग. याही बॉलवरती पाहिलं तर एकच धाव. अगदी या षटकात जर का विचार केला जर का षटकाराचा अपघात जर वगळला ना तर अगदी मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी झाली आहे. परंतु त्यानंतर 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 53 या धावफलकावरती. आता इथून उर्वरित आता शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकात जर का कोणत्याही फलंदाजानं लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार जर का लगावले तर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका सौभाग्यवती शोभा भरत बोबी यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. खरं तर ताईंच्या ठिकाणी आगमन झाले. ताईंचं मनपूर्वक स्वागत आणि ताईंचं देखील या क्रिकेटवरती प्रेम आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्या खेळाडूंवरती ते नक्कीच पारितोषिक लावतायत. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही जय क्रीडा मंडळ खरं तर या ठिकाणी ढोके यांच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतोय. शेवटचं षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मुकेश. चला मॅच ऑन करायची आहे या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका. शेवटचं हे षटक. शेवटच्या षटकात मात्र फलंदाजांना संधी आहे. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार जर का आले तर मान्यवरांच्या माध्यमातून तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाईल आणि या ओव्हरचा हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विश्वनाथ धोले यांच्या माध्यमातून हा आणखीन एक उत्तुंग बिग ब्लास्ट होतोय बॉल सीमारेषा बाहेर. आणखीन एक षटकार. काय फटका ठिकाणी खेचला जातोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड असं म्हणत असताना मुकेश यांच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहतोय विश्वनाथच्या बॅटमधून हा षटकार. जर का आणखीन एक षटकार आला तर या ठिकाणी यस मान्यवरांनी जे पारितोषिक लावले आता ते देण्यात येतील. अगदी या ठिकाणी आपण पाहतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका आपण पाहतात सौभाग्यवती अगदी शोभा भरत बोबी यांच्या माध्यमातून अगदी या फलंदाजाला अर्थातच विश्वनाथ यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज. अगदी ताईंचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर जे त्यांनी पारितोषिक अनाउन्समेंट केली आणि त्या पारितोषिकांना देखील मी तर म्हणेन वाव दिली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि लगेचच विश्वनाथ धोळे यांच्या बॅटमधून लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. काय फटकेबाजी होतीये. अगदी त्या ठिकाणी शेवटपर्यंत चेंडूला मी तर म्हणेन कॅप्चर करण्याचं काम कॅमेरामॅन रोशन फराड करत आहेत. त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहे. सातत्याने क्वालिटी क्लिअरिटी काय आहे ती दाखवण्याचं काम ओमचा एमटीसी करतोय. टीमची टोटल 65 धाबा. आताचा हा बॉल यस ऑब्स्टिकच्या बाहेर. सध्या तरी गोलंदाजावरती दबाव दडपण पाहायला मिळतोय. आणखी एक वाईट बॉल. वाईट बॉल. 66 धावा. इथे बॅटची एज होती परंतु इष्टांच्या मागे जजमेंट थोडंसं कठीण होतं. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल अगदी पाहिला तर जमिनी लगत पाहायला मिळाला आणि इथून टीमची टोटल
67 धावा आहेत. खरं तर अगदी या मॅच मध्ये खरं तर धाबा होत आहेत. इथे देखील फटका अप्रतिम आहे. काय फटकेबाजी केली जाते जवेली बी संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहिलं विश्वनाथ आणि आता मात्र रोहित तो देखील थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्याही बॅट पद्धा हा लांबच लांब. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. अगदी या ठिकाणी लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर अगदी पुन्हा एकदा पारितोषिक आहे. परंतु इथून पहिला षटकार तर लगावला या ठिकाणी. आणखीन एक षटकार येईल का फलंदाजी करत असताना रोहित यांच्या माध्यमातून. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खिचून मारायचा होता परंतु इथून जमलं नाहीये. अगदी इथून पाहिलं तर यस या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट आहे. यस लेग बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 74 धाव फलकावरती. अगदी पहिल्याही मॅच मध्ये जबल आपण पाहिलं तर 87 म्हणजे 80+ धावा बनल्या होत्या आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय जबल 70+ धावा बनल्यात. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचून मारायचा होता परंतु इथून हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल पाहता पाहता या ठिकाणी पहिला सत्र देखील कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 74 बनल्या गेल्यात आणि 75 धाबा संघाचा टार्गेट जोबिली संघाने बनवलाय. खरं तर 75 धाबा संघाचा टार्गेट आता इथून सेकंड इनिंग मध्ये चेस करावा लागेल ते म्हणजेच अनबी RD 11 चांदोर संघाला. चला आपण लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करूयात. व्यासपीठावरती आमचे उपस्थित मान्यवर आणि मान्यवरांचा शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे. टॉस आपण नंतर संपन्न करू. त्याआधी आपण खरं तर चला टॉस संपन्न करतोय. दोन टीमचे कॅप्टन या आपण. मी विनंती करेल कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक भरतजी भोपी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. हॅलो माईक चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. कुलगाव टीम कॅप्टन अरबाज. चला विश्वनाथ धुळे आपण या. आपला कॅश प्राइज आपण घेऊन जा. विश्वनाथ आपण यायचं आहे कॅश प्राइज घ्यायसाठी. मी भरतजी भोपी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भरतजी भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू आणि त्यानंतर आपण त्यांचा सन्मान या मंचावरती करणार आहोत. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस येथे संपन्न केला जातोय. छापा आणि काटा नाण्याच्या दोन बाजू. टॉस इथे जिंकलाय टीम पतवा कुलगाव B+ संघाने आणि निर्णय ते कळवतात आपल्याला. परंतु आपण सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार रुपेशजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण रामदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. विश्वनाथ या आपण कॅश प्राइज आधी घेऊन जा. विश्वनाथ चला मान्यवर उपस्थित आहेत तोपर्यंत आपल्यास विनंती आपण कॅश प्राइज घेऊन जा. सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. रामदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भरतजी भोपी साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हा सन्मान खरं तर आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्मान केला जातोय. आपल्या भारताची संस्कृती आहे. कॅमेरामॅन जरा कव्हर करा मुख्य व्यासपीठ. आपल्या भारताची खरं तर संस्कृती आहे. अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. त्यामुळे आपण पाहतोय मायाची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक देऊन आपण पुष्पगुच्छ देत असताना आणि त्यासोबत एक सुंदर सन्मान चिन्ह देत असताना सन्मान आपण या मंचावरती पार पाडतोय. त्यानंतर मी विनंती करेल शोभाताई भोपी यांनाही विनंती करतो संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती. आपणाशी विनंती आपण या आपला सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. मी रामदास भाऊ यांना विनंती करेल या आपण आपल्या शुभ हस्ते आपण ताईचाही सन्मान करावा. खरं तर सातत्याने आपण पाहतोय या पंचकृषीतील विकास
विकासाची कामं नेहमीच करत असतात आणि आज देखील आपण पाहतोय खरं तर क्रिकेट या क्षेत्रावरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि ताईंचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. शोभाताई भरत भोपी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी विद्यमान संचालिका यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. चला विश्वनाथ आपण मंचावरती या, आपल्यास 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन आम्ही सन्मानित करू. अमरजी भोपी साहेब असतील, भरतजी भोपी साहेब आणि शोभाताई भोपी यांच्या शुभ हस्ते हा आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देतोय विश्वनाथला या पण, कारण मॅच देखील सुरू करायची आहे. विश्वनाथ धुळेला आपण देऊन खरं तर इथे सन्मानित करू. शोभाताई भोपी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान 500 रुपयाचा कॅश प्राइज देत असताना त्यानंतर किसन कतुरे मित्रमंडळ अध्यक्ष अमरजी भोपी साहेब आपण या, आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करतोय. मी विनंती करेल रुपेश आपल्या शुभ हस्ते आपण अमरजी भोपी यांचा सन्मान करावा. खरं तर विद्यमान आमदार त्यांचे निकटवर्तीय समर्थक म्हणून अमरजी भोपी साहेबांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. क्रिकेट या खेळावरती साधारण विशेष प्रेम राहिलं आहे, त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आज खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, जिथे मात्र सामना रंगतोय. एका बाजूला जयरमान क्रिकेट संघ जोमिनी बी त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती RD&B 11 जयरमान चांदप. टार्गेट थोडंसं मोठं आहे या मॅचमध्ये. 75 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. नामदेव भंडारी आणि त्यांच्या साथीने जयेश झाटे ही सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन प्रेम धुळे दाखल होतोय. 5 ओव्हरची मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती उपस्थित झालेत. महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आज पथवा कोळगाव बी या संघाला सपोर्ट करण्यासाठी भाईजान यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेम धुळे आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. त्या समोर नामदेव भंडारी. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 75 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये, त्यामुळे आता इथून 75 धावा चेस करण्यासाठी दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम. तर समोर नामदेव भंडारी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगानं बीट करतोय. डॉट बॉलची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात जरूर तुम्हाला पाहायला मिळतीये. प्रेम धुळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हर 75 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये, त्यामुळे इथून चांगली सुरुवात करायला हवी या मॅचमध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय बदलापूर वांगडी संघटनेच्या माध्यमातून चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आता गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय, कारण नामदेव भंडारी त्याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. पंच्याहत्तर धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्याच 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल डॉट आल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती रवी भोईर तुम्हाला पाहायला मिळेल. टीमचा आणखीन एक सितारा तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानाच्या दाखल होतोय. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. सलग 2 बॉल पेनल्टी कशासाठी? चला, खेळाडू कक्षामध्ये डायरेक्ट प्लेअर निघून गेलाय, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी टीम चांदप संघाला देण्यात येईल. त्या 2 धावा मी पेनल्टीच्या ऍड करतोय, त्यामुळे जो टार्गेट 75 चा होता तो आता 77 धावाचा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये.
सलगचे 2 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर राहिलेत गोलंदाज प्रेमच्या नाबावरती. चांदप विरोधात तुम्ही पाहताय जोबेली बी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. प्रेम धुळे राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमा पार. चौकार. रवी भोईर मैदानावरती खेळतोय. हे मैदान त्याला लक्की आहे. याच मैदानावरती 100 धाबा कुटणारा खेळाडू रवी भोईर मैदानावरती खेळतोय. छेजत अभ्यास. गतीमध्ये परिवर्तन. बोट विकुरली. फिंगर रोल केली. माहिती होतं रवी भोईरला की ते मात्र गतीमध्ये मिश्रण केले. त्यामुळे या बॉलला छेडछाड करायचं नाहीये. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसू शकतो. त्यामुळे इथून बॉलला सरळ जाऊन दिले. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. प्रेम धुळे यंगस्टर खेळाडू मैदानावरती खेळतोय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 4च धावा धाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. या बाद मध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल रवी भोईरला. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती तुम्ही पाहताय 2 धाबा मिळतील. 1+2 अशा 3 धाबा एकपटा जातील. खर तर मेजबडी होती. दोन्ही हाताने स्वीकारायची होती. नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. त्यामुळे इथून 3 धाबा मिळतील. आणि याच 3 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. RD11 आणि B11 चांदप. आज केतनजी शेळके यांनी हा संघ बांधलाय. खर तर आत्ताच आपण पाहिलं असाल मागील हप्त्यामध्ये चांदप गावाची स्पर्धा पार पडली. खर तर सरपंच चषक आतिथ्य भंडारी. बेगीट करण्याचा प्रयत्न. फ्रीडचा बॉल आहे. ऑन साइडला खेळलाय. फटका फसलाय. खेळाडू जज करतोय. जेल येथे टिपलाय जरूर परंतु क्षेत्ररक्षक विसरलाय की हा फ्रीडचा बॉल आहे. खर तर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं रोहितला जो मात्र चांगला जेल स्वीकारायचा प्रयत्न त्याचा होता आणि जेल देखील टिपलाय. त्यामुळे इथून मी म्हणेन 2 धाबा पुन्हा एकदा मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती 9 धाबा. उल्हासजी गायकर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. या पंचकृषीमध्ये मंडप डेकोरेटर्स त्यांचं कार्य भरपूर मोठं आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. अचूक रंगरंगोटी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या क्रीडांगणावरती क्रीडांगण सजवण्याचं काम ते नेहमीच करत असतात. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावफलक 9. गतीमध्ये मिश्रण. लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल सांगतात नो बॉल. गाडलाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय. त्यामुळे पंच योगराज महाराज बुटेरे यांचा इशारा पोहोचतोय. 9 बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे धावफलक एका धाब्याच्या साथीने 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेम धुळे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. यंगस्टर खेळाडू आहे परंतु त्याच्या विरोधात एक चौकार ठोकलाय बॅट्समन रवी भोईरच्या बॅटमधून. आज नामदेव भंडारी जो सलामीला दाखल झाला होता भोपळाही फोडू शकला नाहीये. त्यामुळे त्याच्यावरती थोडेसे नाराज आहेत. खर तर विद्यमान सरपंचताई भाग्यश्रीताई संजय भोईर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम चांदपला. फुलटॉस बॉल खेचला. ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आवाकाच्या बाहेर. लॅटेस्ट स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. चला खर तर आता सर्व जे सूत्रसंचालन आहे या पुढील कारण आपण पाहतोय उल्हासजी गायकर त्यांची आता संपूर्ण कार्य जबाबदारी मंडप डेकोरेशनची आपण निर्भीक गायकरच्या खांद्यावरती दिली. त्यांनी सांगितलं ते आता रिटायर्ड झालेत. त्यामुळे निर्भीकला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. रवी बोरीसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आमचे उल्हासजी गायकर यांच्या माध्यमातून क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यामुळे आपण पाहतोय या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज देऊन आता रवी भोईरला सन्मानित करण्यात येईल उल्हासजी गायकर यांच्या माध्यमातून. खर तर आता उल्हास गायकर म्हटलं की ते फक्त सूत्र हलवण्याचं काम करतील. बाकी निर्भीकच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी आहे त्यांनी सांगितलंय. नवीन वर्ष खर तर 2026 पासून ही सुरुवात म्हणावी लागेल. षटकार आले. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अंती 75 नव्हे तर 77 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना 16 धाबा. या 2 धाबा पेनल्टीच्या किती महागात पडतील टीम चांदप संघाला हे देखील आपण पाहणार आहोत. कारण चांदप संघ म्हटलं की हा नौका संघ नाही आहे. यांना सर्व प्रकारच्या नियमावली माहिती आहेत. त्यामुळे आज नामदेव जसा आऊट झाला तसा थोडासा नाराज होता आणि खरं तर तो मैदानाच्या बाहेर निघून गेला. रवी भोईर मैदानाच्या आतमध्ये आले नव्हते. त्यामुळे 2 धाबाची पेनल्टी आपण दिली आहे टीम चांदप संघाला. संजयजी भोईर असतील, आतिथजी भंडारी, रोहिदाजी भंडारी. भरपूर चांगली स्पर्धा चांदप नगरीमध्ये रंगली.
खूप चांगला खेळ आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिला आणि आज पुन्हा एकदा दिलेल्या वेळेवरती चांदप संघ दाखल झालाय, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज रोहित धुळे, राईट मोर द विकेट. पहिला बॉल लाऊड अपील आपण पाहिली आहे. जयेश झाटे एक नामांकित खेळाडूच्या यादीमधील एक मोठं नाव आहे, त्यामुळे जयेशसाठी अपील भरपूर केली परंतु सेफ होते. पहिला बॉल रोहितला तुम्ही पाहता इथून चांगली गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट न तुम्ही पाहता इथून डॉट बॉलची समाप्ती, राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल, फटका हा देखील फसलाय. विश्वनाथ धुळे जज करतोय आणि अखेर हाताचा पिसारा तिथे फुलवलाय आणि पुन्हा एकदा इथे जाळ रचलं होतं. जयेशला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. विवेक भोईर दाखल होतो या मॅच मध्ये. जिम्मेदारी होती मी म्हणेन पूर्णपणे बॅट्समन जयेश झाटेच्या खांद्यावरती, कारण खरं तर मी मगाशी उल्लेख केला एक विस्फोटक खेळाडूच्या यादीतील एक मोठं नाव जयेश झाटे, परंतु या मॅच मध्ये त्याच्यावरती देखील दबाव होता, कारण 77 धावा चेस करायचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. परंतु मैदानावरती रवी भोईर अजूनही उभा आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळलाय, हा फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय डीप मध्ये. पुन्हा एकदा ऋषिकेश जज करतो आणि अखेर अजून एक धक्का लागेल, परतावा लागेल माघारी या मॅच मध्ये. पुन्हा एकदा विवेक भोईरला. फलंदाज बाद. अजून एक खेळाडू आउट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रोहित बोराडे, मिस्टर चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आहे. या मैदानावरती तो दाखल झालाय. कशा प्रकारचा खेळ तो करतोय त्याच्यावरती आता सारांचं लक्ष लागलंय या मॅच मध्ये. आज खरं तर पुन्हा एकदा चांदप टीमचं कौतुक व्हायला हवं, कारण सकाळी ठीक 9:30 वाजता हा संघ या मैदानावरती दाखल झाला आणि नेहमीच कोणत्याही क्रीडांगण असू दे चांदप संघ उपस्थित असतो, त्यामुळे त्यांचा मी भरभरून कौतुक करू. संघाचा डाव कुठेतरी मी म्हणे फसलाय या मॅच मध्ये, परंतु अजूनही या मैदानावरती रवी भोईर उभा आहे. याच्या बॅटमधून 100 धावा आपण याच मैदानावरती पाहिल्या होत्या. खरं तर आमदार चषक ढोकेची ती स्पर्धा होती आणि वन साइड मी म्हणेन बाईकच्या रेस मध्ये होता आणि खरं तर 100 पेक्षा जास्त धावा रवीच्या होत्या आणि 80 धावांवरती आपण मॅन ऑफ द सिरीज दिली होती त्या स्पर्धेमध्ये. हे देखील विसरून चालणार नाही. तिसऱ्या मॅच मध्ये मी म्हणेन चांदप संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. अनिल भोईर सारखा एक चांगला खेळाडू, किरण गोडबिंदे सारखा एक चांगला खेळाडू मैदानावरती येणं अजूनही शिल्लक आहे. मुकेश बोराडे इथे देखील फुलटॉस होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्ले षटक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल दुसरं. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथून मात्र गोलंदाजी करत असताना रोहित चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. राईट मोर द विकेट. फटका हा चांगला आहे. क्षेत्ररक्षक ऋषिकेश, कॅच ड्रॉप. हातातला बॉल निसटलाय, त्यामुळे इथून 2 धावा मिळतील. सलग 4 बॉल निर्धाव आल्यानंतर 5व्या बॉलवरती ही दुहेरी धाव तुम्हाला पाहायला मिळेल. जर झेली ती टिपला असता तर पुन्हा एकदा 5वा देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळू शकला असता, परंतु 2 मिळत आहेत, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करायचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. पतवा गुळगाव टीमनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. जागेवर खेळायचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. रोहित बोराडेला तुम्ही पाहताय विकेट करण्याचा प्रयत्न त्याचा देखील फसतोय, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती 16, तर या ओव्हरमध्ये पूर्णपणे मी म्हणेन फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करणारा खेळाडू रोहितला तुम्ही पाहताय. 2 विकेट त्याने संपादित केले, त्यामुळे 2 ओव्हरच्या अंती धावफलक 18. चला मॅगी भोईर आपण कुठे असेल तर या मुख्य मंचावरती.
चला अधिकचा वेळ खर्च करू नका. 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे 18 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये इथून धावा चेस करावा लागतील टीम NBRD 11 चांदप टीमला. 57 18 बॉल आणि 57 धावाची गरज विश्वनाथ. पहिला बॉल फुलटॉस होता, टर्न करण्याचा प्रयत्न होता जरूर आणि अखेर फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान लेग बायस, सिंगल मेल. सिंगलच्या साथीने धावफलक हळवारपणे पुढे सरकत असताना कोळगाव टीमचे फैजल यांचं आगमन झाले. स्वागत आहे फैजल. काल खरं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. काल खरं तर फैजल यांचा दिवस होता. 10 बोट मी म्हणेन तुपामध्ये होते, कारण काल 31 डिसेंबर होतं. षटकार ठोकला. इथे देखील गोलगिरकी घेतली होती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल वरती खरं मी म्हणेन आक्रमक पवित्रा घेतला. अक्षरशः तुटून पडला होता रोहित बोराडे, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न विश्वनाथ करतोय. अजूनही आपण जर पाहिलं तर 50 धावांची गरज. या वेळेला देखील डॉट बॉल. सलगचा अजून एक डॉट बॉल, तुम्हाला बाल बेल. 2 ओव्हरच्या अंती 18 होत्या, त्यानंतर 7 धाबा आपण पाहिल्या. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. कमबॅक करतोय विश्वनाथ. 6 चेंडू वेगवेगळ्या परीने फेकण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी खराब, त्यामुळे अंपायर सांगतात व्हाईट बॉल. लाईन खराब, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. काहीसा कानमत देण्यासाठी मी म्हणेन ऋषिकेश आता पोहोचलाय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला चेंडू स्पर्श झाला. सिंगलच घेतलेली आज शंका नाहीये, त्यामुळे जास्त काही मेहनत करण्याची गरज नाहीये. रोहितला देखील एक सिंगल इथे मिळाली. सिंगलच्या साथीनं धावफलक 27 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. भावेश भोईर गोलू आमच्यासोबत जोडले गेले स्कोरच्या भूमिकेत, त्यामुळे अचूक माहिती तुम्हाला तंतोतंत त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. 13 बॉल आणि 48 धाबाची गरज या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या घडीला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विश्वनाथ धुळीच्या माध्यमातून या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक तरी केलाय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानावरती रवी भोईर अजूनही उभा आहे. खरं तर इनायत नंबर 3 वरती रवी मैदानावरती दाखल झाला. मागचा पाय वाकवला, गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडेसे फंबल झाले. सर्वेश होते, त्यामुळे इथून पुन्हा एकदा सिंगल बाळी. ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील आता संपलाय, त्यामुळे 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 47 धाबाची गरज. चला अनिल दादा भोईर
चला अनिल दादा भोईर आपण मागे या, कारण पंचायतशी कोणी वाद घालू नका. बारा बॉल 47 धाबांची गरज आहे. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित धुळे पुन्हा एकदा दाखल होतोय. 12 बॉल 47 धाबांची गरज आहे. सर दोन टीमचे कॅप्टन कुळगाव आणि इनगाव कॅप्टन आधी आपण संपर्क साधा अजून कबड्डीशी. दोन टीमचे कॅप्टन पंकज कडव आणि अरबाज. कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. चला विश्वनाथ प्रेम अधिकचा वेळ खर्च करू नका, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण आज मॅचेस खरं तर उशिराने चालू झाले, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. पहिला बॉल खेचला ऑन साइडला, फटका हा देखील फसलाय. लॉंग ऑनला खेळाडू जज करतोय. सर्वेश कडून झेल सुटला. 2 धाबा इथे मिळतील. सहज सोपारित्या हा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय, त्यामुळे इथून 2 धाबा मिळत आहेत. खरं तर आता फिल्डिंग इथे चेंज करण्यात आली आहे. गुरदस्त यार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील एक खेळाडू भरपूर वेगाने पोहोचलेत, त्यामुळे सिंगल मेल. 2 धाबा पेनल्टीचे ऍड केल्यामुळे 77चं टार्गेट होतं, त्यामुळे अजून या मॅच मध्ये 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 46 धाबांची गरज आहे. 10 बॉल 46 ची गरज आहे. स्टॅकिंग वरती रोहित बोराडे. क्षमता या खेळाडूकडे, मोठे स्ट्रोक तो देखील खेळू शकतो, परंतु अद्याप शांत ठेवण्याचं काम आधीच म्हटलं होतं. क्षमता या खेळाडूकडे, हा देखील मोठे फटकेबाजी करू शकतो. आणि अखेर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाव फलक पुढे सरकतोय. अजून एक चांगला फटका. नो लुक शॉट तुम्हाला बॉल मिळाला. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिक्स बॉल चाललाय. एका टप्प्यावरती डीप अक्रॉस स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित मॅनच्या बॅटमधून येतोय चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय. आठ बॉल बिग हिट, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं क्षमता आहे या खेळाडूकडे, आणि अखेर बॉलला फेकून दिलाय सीमा पार, षटकार. सात बॉल 30 धावांची गरज या मॅच मध्ये. एक चौकार, 2 षटकार आपण पाहिलेत रोहितच्या बॅटमधून, त्यामुळे धाव फलक आता वेगाने पुढे सरकतोय. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम NBRD11 जर्मन चांदपच्या विरोधात. तुम्ही पाहताय जर्मन जोबेले बी या 2 टीमच्या दरम्यान हा सामना मैदानावरती रंगतोय. बॉलर पुन्हा एकदा दाखल होतो. रोहितच्या विरोधात आक्रमण चढवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे.
खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो, एक सिंगल बाळी, 2 धाब्याचा प्रयत्न इथे होतोय, गरज होती का प्रश्न उभा राहिला आणि अखेर या 2 धाबा इथे मात्र मिळत आहेत. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉल 28 धाब्याची गरज या मॅच मध्ये. चेंडूची फेकाफेक तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, अजून एक धाबी ते मिळाली आहे. त्यामुळे आपण पाहतोय 6 बॉल 27 धाब्याची गरज आता या मॅच मध्ये. 2 धाबा पेनल्टीच्या देखील होत्या, त्या किती भागात पडतील टीम चांदप संघाला आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. उल्हास गायकर यांनी सांगितलं आज इनगाव संघ मी खरं तर बांधलाय, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. 6 बॉल आणि 27 धाब्याची गरज आहे. सहा बॉल 27 धाब्याची गरज या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. बॉडी ट्रॅक वरती गोलंदाज सर्वेश. पहिला बॉल सीमा रोहितच्या बॅटमधून हा चौकार आलाय. का बॅटिंग करतोय आज चांदप गावचा चॉकलेट बाय मैदानावरती. चांगली कामगिरी बाहेर मिळते. हा देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्यामुळे सिंगल येथे मिळतीये आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 4 बॉलचा खेळ, 22 धाबाची गरज आहे. खरं तर जोबेली गावचे माजी पोलीस पाटील सुदाम हरिभाऊ धुळे यांचे चिरंजीव आहेत सर्वेश. चांगला खेळ मैदानावरती खेळत आहेत सर्वेश. या वेळेला देखील डॉट बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता विश्वनाथचा, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 5 धाबा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल सर्वेशच्या माध्यमातून. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील डीप मधून, बॉल सीमा पार, चौकार. शेवटचे 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 18 धाबाची गरज या मॅच मध्ये. एखादा चमत्कार आता चांदप टीमला वाचवेल या मॅच मध्ये, कारण जर एखादा नो बॉल आला. परंतु दुसऱ्या बाजूला सर्वेश खर तर एक चांगला खेळाडू आहे. रोशन धुळे, महेंद्र धुळेच्या तालमीतला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यंगस्टर आहे आणि त्याच्यावरती खर तर विश्वास दाखवला टीम जोबेली बीच्या माध्यमातून, संघनायक विश्वनाथ धुळेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल खर तर 5वा बॉल होता. विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळते. रवी भोईरला इथून मैदान सोडावं लागेल. शेवटचा 1 बॉल 18 धाबाची गरज. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय गोलंदाज सर्वेशच्या नावावरती. सामने ते जिंकलाय टीम जर्मन जोबेली बी संघाला. अभिनंदन. तर टीम RD NB 11 जर्मन चांदप तुम्ही देखील चांगला खेळलात. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.